जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं एक अपडेट महत्त्वाचं आलेलं आहे. ते म्हणजे असं की काही पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज मराठीमध्ये भरलेला होता आणि काहींनी इंग्लिशमध्ये भरलेला होता. तर अफवा अशी पसरलेली होती की मराठीमध्ये ज्यांचे अर्ज भरलेले आहेत त्यांना परत एकदा इंग्लिशमध्ये अर्ज भरावे लागणार आहेत एडिट करून. तर अशी ही अफवा होती, पण अशा अफवावरती विश्वास न ठेवता महिलांनी ज्यांनी कोणी अर्ज मराठीमध्ये केलेले आहेत ते सुद्धा आता यापुढे पात्र होणार आहेत, किंवा अगोदर ज्यांनी भरलेले त्यांचे सुद्धा मराठीमधील अर्ज या योजनेसाठी पात्र होणार आहेत, तसेच ग्राह्य धरले जाणार आहेत. तर अशा प्रकारे एक मोठा अपडेट आहे, त्याबद्दलच मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघू शकता तुम्ही, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी याच्या संबंधित अपडेट दिलेला आहे. बघू शकता अपडेट काय आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आलेले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आणि तसेच तुम्ही बघू शकता, काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आलेला होता माध्यमामध्ये, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवलेली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. याचा सरळ अर्थ आहे की मराठीमध्ये तुम्ही अर्ज करू शकता किंवा केलेले असाल तर ते दोन्हीही मान्य धरले जाणार आहेत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी. तर त्यासोबतच मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरवण्यात आलेला होता, जसं की मी आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे. पण ही ती अफवा होती. अशा कोणत्याही अफवेला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीतील केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे यावेळी. अशा एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी, जे की पात्र महिलांना नक्कीच शंका येत होती की आपले मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत ते रिजेक्ट होण्याची शंका होती. पण त्याबद्दल मंत्र्यांनी स्पष्टता दिलेली आहे. त्यामुळे घाबरायचे कारण नाही. तुमचे सुद्धा अर्ज मराठीमध्ये असेल तर पात्र होणार आहेत या योजनेसाठी. धन्यवाद मित्रांनो.